जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं दही घेतो आणि आलेल्या मान्यवराच्या लेग पीसला ते सगळ्या बाजूनी लावतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ मसाला टाकून कॉमेडीचं लिंबू पिळला आणि माझ्या रसरशीत कवितेच्या निखाऱ्यावरती छान भाजलं की झाला आपला तंदुरी लेग पीस तयार. मॅडम, माझ्या प्रेम पुदिन्याची चटणी करा आणि त्याच्यावर खा, जाम मजा येईल. मोरे ढुशू, उई मॉम, तुम्हाला आवडते वाटतं चटणी? अर्थात. म्हणून काय करता, शो सुरू नाही झालाय का अजून? झाला ना सर. मग असं काय करता? आणि ही काय, मला इन्फॉर्मेशन नाही कळली. म्हणजे टॉक शो आहे का कुकरी शो आहे? अरे देवा, आता तुम्हाला पण तेच सांगावं लागेल. काय होतं ना सर, प्रत्येक वेळेला इंट्रोडक्शन द्यावं लागतं ना, मग ते रटाळ होण्याचे चान्सेस असतात. म्हणून प्रत्येक वेळेला मी असं काहीतरी क्रिएटिव्ह रचत असते. नाही, पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही कारण नसताना माझ्या लेग पीसला दही चोळलत ना. अय्यो. असल्या जागी चिकट मला वाटतंय. मुद्दा एवढाच होता, मध्येच काहीतरी म्हणालात, ते काहीतरी तुमच्या रसरशीत निखाऱ्यांवर कविता भासायची. कवितेच्या रसरशीत निखाऱ्यावर. अच्छा, हा, हा. ते काय? सर, माझी कविता अच्छा. ती मेन असते ना, म्हणून सगळेजण शो बघतात आणि मग तुमच्यासारख्यांचं काम होऊन जातं त्याचे. एक मिनिट. नाहीये सर माझ्याकडे. नेहमीप्रमाणे कवितेनेच माझ्या कार्यक्रमाची सुरुवात होते. तर आजच्या कवितेचं नाव आहे बचत. वा 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 वा. तुम्ही करा बचत, मी करते बचत. मी करते बचत, तुम्ही पण करा बचत. जो नाही करत बचत तो गेला ओय. खचत. कारण त्याच्याकडे पैसा नाही वाचत. त्याच्याकडे पैसा नाही वाचत आणि मग तो बसतो दारोदारी नाचत. आणि मग रात्रभर मी बसते कविता रचत. रात्रभर मी बसते कविता रचत. पण आता मला पुढचं काहीच नाही सुचत. अरे देवा, काहीच नाही सुचत. काय करायचं? खूप रात्र झाली. जाऊ दे, आपण झोपून जाऊया. उद्या सकाळचं काय होईल ते बघता येईल बघूया. हा, तर तुम्ही करा बचत, मी करते बचत. सगळ्यांनी करा बचत बचत बचत. जबरदस्त. अंगावर बचत बचत रोमांस आला. थांबा. काय एवढा अंडर करंट होता कवितेला? शॉक लागला तुम्हाला? अरे काय, कोण माणसं आहे ती? काही उमर आहे, थांबवा आहेत ना जरा. काय चाललंय? ही कविता होती का तुमची? हो सर, कविताच आहे सर. रात्रभर जागून केलीये मी. अरे मग नका जागू तुम्ही. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही, लात मारून कवितेला उठवतायत लोक. कळतंय का तुम्हाला? नका जागू. अरे उपहास होता सर. हा. तुमचा पण उपवास आहे, केळ खाणार? घ्या सर, घ्या. लाजू नका, घ्या. अरे लाजण्याचा मुद्दाच नाही. मी उपवास म्हणालोच नाही, मी उपहास म्हणालो ना. सॉरी पण माझा उपवास आहे, मी केळ खाऊ? खा तुम्ही खा. उपासाला उपाशी राहू नये. खाऊन अरे काय हो, बोलताय? लगेच जरा सुरू फक्त कर. मला जर एक प्रश्न पडलाय. काय सर? हे असे काय प्रेक्षक आहेत? म्हणजे गडद निळ्या चड्डीवरती शर्ट इन करून केळी खात बसले, काय प्रेक्षक आहेत? सर, ते आपले नवीन प्रेक्षक आहेत सर. ते काय झालं, त्यांच्या बायकोने त्यांना केळी आणायला खाली पाठवलं होतं. मला ते खाली भेटले. मी म्हटलं चला ना, आमच्याकडे एक खुर्ची रिकामी आहे, वरती एसी आहे, तुम्हाला मज्जा पण येईल. या पटकन येऊन बसले. इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही असे प्रेक्षक निवडलेत बोलायला? हो. हरकत नाही. चला कार्यक्रमाला सुरुवात सुरू करूया. Yes. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ पृथ्वी कुंठे. पृथ्वी गुंठे. नीट नाव, आडनाव नीट घ्या व्यवस्थित. पृथ्वी काय नाव आहे? पृथ्वी कुंठे. आता तुम्हीच बोलायला सुरुवात करा. बरं, हरकत नाही. नमस्कार, मी पृथ्वी कुंठे. आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक तरुण या विषयापासून अनभिज्ञ आहेत. कारण काय? हॅलो. हा? सर, आज आपला जो विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलेला आहे. अरे ऍब्सोल्युटली सर, प्लीज. बीचवर केलेला गणपती डान्स आणि प्लास्टिक चोरायचा राजू मॅम.
काय विषय आहे आपला? बीच वर केलेला गणपती डान्स आणि प्लास्टिक चोरायचा राजू मॅम. हा काय विषय वाचताय तुम्ही? आपले जे विषय ते लिहिलं नाहीये, ते काही बोलतायत, लिहिलंय म्हणतायत ते. नाही. असं नाहीये, विषय वेगळा आहे. विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग. अच्छा. अच्छा लिहिलंय? हो हो, तसं लिहिलेलं आहे. म्हणजे आज राजू मामा बद्दल कायच नाही लिहिले. नाही, राजू मामा बद्दल नाहीये. छी बाबा, ओय, बसा, ओय, ओय, बसा, बसा. ते नाही करत. थोडं दुःख झालं त्यांना राजू मामा बद्दल बोलणार नाही म्हणून. शांत बसा जरा. अत्यंत महत्वाचा विषय हा. हो, हो. लक्षात घ्या, बचत आणि गुंतवणूक तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करतं. आपल्या हे लवकर लक्षात येत नाही, पण हे फार महत्वाचं आहे. छोटी छोटी बचत पुढे जाऊन मोठी बचत होते. मुळात बचत म्हणजे काय? बचत करणे म्हणजे सेव्हिंग करणे. अच्छा, बचत करणे म्हणजे सेव्हिंग करणे. मग मी रोज सकाळी गुलगुलीत करतो का नाही बचत? सेव्हिंग करणे नाही, सेव्हिंग करणे. सेव्ह करतो, बचत करतो ना आपण. हा, म्हणजे बचत करतो म्हणजे काय करतो? आपण जे कमवतो त्यातले थोडे थोडे पैसे साठवत राहतो. मराठीत म्हणतात नाही का, थेंबे थेंबे तळे साचे. आणि बंगालीमध्ये बुंदो बुंदो बाबा, कशाला मरायला? हे आपलं जनरल नॉलेज म्हणून माहिती असा म्हणून. पण गरजच नाहीये ना. नाही, पण मला कुणी विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे ना. अरे पण जर नाही सांगितलं तर काय होईल? मी तोंडावर पडेन पडा एकदा, पडा एकदा तोंडावर. थांबा जरा, थांबा प्लीज, थांब. चिडताय? नाही चिडत नाही, हा, अजिबात नाही. हरकत नाही, मग हरकत. अत्यंत महत्व, प्लीज मध्ये बोला प्लीज. तर आपण बचतीवर होतो. बचत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, बचत करतो म्हणजे आपण काय करतो हे मी तुम्हाला व्यवस्थित उलगडून सांगणार आहे. बचत करायची म्हणजे काय करायचं? काय? आपण जी काही कमाई बाबा मिळत असते आपल्याला दर महिन्याला, त्यातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे. सर, पैसे उजव्या बाजूला ठेवायचे की डाव्या बाजूला? म्हणजे सर, मी नाईट ड्रायव्हर आहे ना, पॉम पॉम. उजव्या बाजूला ठेवले आणि हवेने उडून गेले तर हा हा हा. काय काय वाटेल ते बोलताय ते. मग काय वेगळ्या मार्गावरती आहे ना, चर्चा वेगळीकडेच नेताय ते. हो, हो. चर्चा करायला आलेत का खुर्च्या गरम करायला आलेत? काय रे बाळा, पडलास ना? ऐ, ऐ, कोण? तुमचा विनोद एवढ्याने पडला. अरे गप्पा बस. प्लीज असं करू नका तुम्ही. ये मग तुला पण घे. काय आहे हे? सर, चिडताय का तुम्ही? नाही चिडत नाही आहे. ना, मग पण- हरकत नाही, बसा. अरे काय होतंय? विषय बाजूला राहतोय, भलतीच चर्चा होते की नाही? काय सांगत होतो मी बाबा? बचत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दर महिन्याला आपण जे पैसे कमवतो त्यातले थोडे पैसे बाजूला टाकायचे. बाजूला टाकले ते भिजतील ना. नाही ना. कसं काय? मी जिकडे राहतो तिकडे बाजूला नाला आहे, बाजूला टाकले तर भिजतील ना. मग तुम्ही पण जा ना नाल्यामध्ये. कशाला मध्ये बोलताय? थांबा ना 5 मिनिटं. गप्प बसलात तर काय टॅक्स लागणार आहे? गप्प बसा ना जरा. हा प्लीज. म्हणजे अचानक नाही. गप्प बसा. वय गप्प बसा. विषय संपवल्यानंतर त्यांना परत प्रश्न पडतो, कशासाठी? काय गरज आहे? होऊ शकतात ना. नको ना. बसा. तर मी म्हणत होतो, पैसे साठवणं, बाजूला टाकणं म्हणजे काय? बचत. सेव्हिंग्स वरती येतोय मी पुन्हा. लक्षात सोपं सांगतोय तुम्हाला. हे गंमत आहे. काय आलं, हसलात का? ते तुम्ही बोलत ना, गमत आहे त्याचं हसू आलं. आता नका हसू. केळी खा. नका हसू. तर सॉरी, लिंक तुटली माझी पुन्हा. परत सांगतो, एक गंमत बघा काय. ही आर्थिक गंमत आहे. हे नाही करायचं. मी वेगळ्या अर्थाने सांगतोय. हे नाही. आर्थिक गंमत ऑफ स्पिन करशील. थांब. आर्थिक गंमत बघ. थांबा ना प्लीज 5 मिनिटं. मला प्लीज बोलू द्या ना. महत्वाचं सांगतोय. आर्थिक गंमत बघा काय आहे. मी छोटी छोटी बचत जी मगापासून म्हणतो ना, की छोटी छोटी बचतच नंतर मोठी बचत होते. ती कशी होते? आपण जे पैसे कमवतो दर महिन्याला त्यातले 50 रुपये जरी आपण दिवसाला साठवले, 50 रुपये तरी महिन्याला तुम्ही 1,500 रुपये साठवता. वर्षभरात तुम्ही 18,000 रुपये साठवता. 5 वर्षात तुम्ही 90,000 रुपये साठवता. आणि जर ते बँकेत ठेवले तर कदाचित लाखाच्या वर तुम्ही वाचवू शकता. म्हणजे बघा, फक्त 50 रुपये दिवसाला बाजूला ठेवून साठवून तुम्ही लखपती होऊ शकता. आणि समजा मला करोडपती व्हायचं असेल तर? गुड. बघा, हे अम्बिशन असलं पाहिजे. करोडपती व्हायचं असेल तर जास्तीची सेव्हिंग करा. आता मला सांगा, तुमची कमाई काय आहे महिन्याची? मी महिन्याला 200-250 रुपये कमवतो. आय एम सॉरी टू से, पण म्हाताऱ्या 200-250 रुपयाच्या कमाईवर 40,000 वर्ष अख्खा पगार जरी बाजूला ठेवलास तरी करोडपती नाही होणार तू. कळतंय का तुला? काम काय करता तुम्ही? मी सुलभ शौचालयामध्ये अंडर कव्हर एजंट आहे का?
एक मिनिट अंडर कव्हर एजंट आहे म्हणजे कसं लोक 1 नंबरसाठी पैसे देतात आणि 2 नंबरला जातात मी त्यांना रंग्यात पकडतो प्रत्येक माणसामागं मला 1 रुपया भेट गप्पा बसा. महिन्याला नाही म्हणलं तरी मी 200-250 तरी माणसं पकडतो अरे थांबवा रे त्यांना सांगा रंगे हात पकडणं म्हणजे काय करतात ते त्यांना सांगा. शी मोरे रंग्यात नको ओय 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 थांबा ना. काय करायचं तुम्ही काय सांगताय त्यांना. मला वाईट वाटतं ना. शांत बसा. अरे काय काय माणसं आले जो माणूस सुलभ शौचालयात रंगे हात पकडतोय लोकांना त्याला तुम्ही बचत आणि गुंतवणुकीच्या चर्चेला बसवलंय. जाऊ दे ना सर, ते जुने प्रेक्षक आहेत आमचे. जुने आहेत ते प्रेक्षक नाहीच आहेत ते. उलट तर लक्षात घ्या बचत फार महत्वाची आहे. बचत करणं फार गरजेचं आहे. मला सांगा वॉरेन बुफे काय म्हणतो. जेवणाची वेळ 3 पर्यंत. म्हणजे हा म्हणजे आमच्याकडे लग्नात ते बुफे असते ना तिकडे 3 वाजले का क्रिंग क्रिंग अशी बेल वाजवतात. चला चला खाली करा चला खाली करा. खाली बसा. कुठला हॉल आहे क्रिंग क्रिंग बेल वाजवणारा. खाली बसा. क्रिंग क्रिंग बेल वाजवत आहेत. सर तुम्ही पण खाली बसा ना. अरे काय कॅमेरा सेट झालाय ना. सॉरी अरे वॉरेन बुफेला लग्नाचा बुफे समजताय ते. वॉरेन बुफे अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार होते. का का हो का हो राहिलाच पाहिजे. अरे ते राहिलं सॉरी होकामधला हो राहतोय तुमचा. ज्याचा होकामध्ये हो राहतो तो बचत आणि गुंतवणुकीवर चर्चा करणार आहे आता. हो. अरे काय आहे? मग महत्वाचा मुद्दा बाजूला तोंड बंद करणार आहे बाबा 5 मिनिटं थांब ना. वॉरेन बुफे बद्दल मी जे सांगत होतो ते अत्यंत महत्वाचं आहे. यशस्वी गुंतवणूकदार काय आहे तो माणूस. कारण वॉरेन बुफे असं म्हणतो की आपण जे पैसे खर्च करतो आणि त्याच्यानंतर बचत करतो त्याच्यापेक्षा आधी बचत करा आणि मग पैसे खर्च करा. काय झालं काय आलं? कोण अरे काय झालं. काय आलं? मला माझ्या बाबांची आठवण आली. काय आलं? माझ्या बाबांचे पण विचार असेच होते. हो. काय मी लहान असताना चड्डी घालताना पाडायचो तर बाबा मला म्हणायचे पायात चड्डी घालू नको चड्डीत पाय घाल. तुम्ही तुमची ना अक्कल तुमच्याजवळ ठेवा जरा 5 मिनिटं. तुम्हाला वॉरेन बुफेला तुम्ही चड्डीत आणि पायात आणलात हे बोलाय काय दळभद्री विचार होते तुमच्या बाबांचे. कल्पना आहे तुम्हाला. विचार होते ते मांडले ते. अरे नका मांडू ते विचार. बाबांचे विचार आपले. शांत बसा जरा. सॉरी सर, चिडू नका. अरे चिडू नका. म्हणजे वॉरेन बुफे मध्ये चड्डीत पाय नको पायात चड्डी काय बोलतायत ते बावळट. महत्वाच्या विषयावरती बोलायचं सोडून बाकी सगळं बोलतायत हे लोक. विषय भरकटतोय ना अशाने. हा मी तेच बोलतोय सर मगापासून खूपच विषय भरकटतोय. आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. विचार. बच्चन आणि गुलशन गोवर कार्तिक आर्यनचा गेम ओव्हर. माझी आई शपथ आता वळायची हिंमत होत नाही. माझी नाही होते वळायची हिंमत. हा काय विषय आहे आपला. बच्चन आणि गुलशन गोवर कार्तिक आर्यनचा गेम ओव्हर. तुमचा केला पाहिजे अख्ख्या बॉलिवूडने गेम ओव्हर. काय आहे ते बचत आणि गुंतवणूक आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग असं लिहिलंय की नाही. सर तुम्हाला काहीतरी होईल सर, चिडू नका सर. मागे मागे मध्ये बोलायचं ना तुम्ही अजिबात. याच्यावर काय होतं घ्या रे बचत घ्या. चला आता बचत घ्या. बचतीबद्दल सांगतो. बचत अत्यंत हा बचत कशी करायची हे घरच्या स्त्रीकडनं शिकायचं. घरचीच पाहिजे काय. ओय अरे घरचीच हवी ना. काय वाटेल ते बोलतायत हे. लक्षात घ्या घरच्या स्त्रीचं उदाहरण का देतो. मनी सायकल समजून घ्या. घरची स्त्री बचत कशी करते बघा. नवरा दारू पित असतो त्याला दारूसाठी पैसे द्यायचे नसतात तिला म्हणून ती काय करते दारूचे पैसे डब्यात लपवून ठेवते. ती झाली तिची बचत. ही छोटी छोटी बचत नंतर तिला दुसऱ्या दिवशी कामाला येते. हो की नाही. पण सर माझं उलट आहे. माझी बायकोच बेहुदी आहे. मला सगळी करायला पाहावे लागतात. काय करू. अरे रे
बिचारे सो सॅड. डोंट बी सॅड, कॉल मी युअर डॅड. मॅडम, तुमचं मला लागलं याड. मोरे कपासून ढुशू. वै मा, लाईव्ह टेलिव्हिजनवरती एक अँकर आणि एक प्रेक्षक फ्लर्टिंग करतात. चांगलं दिसतं का हे? थांबा जरा. बचतीबद्दल काहीतरी सांगतोय, घरातल्या स्त्रियांबद्दल काहीतरी सांगतोय. किती हुशारीने बचत करतात बघा. बचतीवरनं आणि स्त्रियांवरनं, घरच्या स्त्रियांवरनं मला आठवलं. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांच्या बायकांची भिशी आहे? माझ्या बायकोला मिशी आहे. अरे मरना. मग कशाला मारायला? पारंपरिक करायचंय सगळं. किती जणांच्या बायकोला भिशी आहे? माझ्या बायकोला मिशी आहे. कशाला करायचंय? बावळट काय माणूस आहे यार हा. अरे अरे काय कोणाला पडलंय की नाही अर्थशास्त्राचं वगैरे काही? कोणाला काही आहे इकॉनॉमिक्स वगैरे काही कळतंय का नाही? महत्वाच्या गोष्टी सांगतोय मी. तुमचंच घर चालवायचंय की नाही का माझं घर चालवायचंय मला हे सांगून? बचत करणं फार महत्वाचं आहे, तसंच गुंतवणूक करणं फार महत्वाचं आहे. गुंतवणुकीचं एक तुम्हाला चांगलं सोपं उदाहरण देतो. गुंतवणुकीचं एकदम सोपं उदाहरण देतो. चालेल सर. मला सांगा, तुम्ही आंबे खाता? नाही. अरे ही कोण लोक आहेत जी आंबे खात नाहीयेत? आम्ही. होय. अरे याच्यावर परत उत्तर कसली देता रे? नाही सर, म्हणजे कसं आंबे खातात सर, पण सध्या सीझन नाही आहे ना, सगळे कैऱ्या आले बाजारात. मग आंबे आले की सगळेजण आंबे खाते. खाल की नाही? लॉजिक क्वीन. प्रत्येक गोष्टीला हिला एक वेगळं लॉजिक द्यायचंय. कशाला? मी चिडताय सर म्हणून तुम्हाला शांत. अरे चिडू नाही तर काय करू? आंबे नाही खात कारण आता कैऱ्या आल्यात. मग पिकवत्या कैऱ्या. मला काहीतरी होईल सर. शांत व्हा. महत्वाच्या गोष्टीवर कुणीच मला चर्चा करू देणार नाहीये का? बोलूया. पैशांबद्दल सांगतोय ना मी. बरोबर. झाडावर उगतात का पैसे? आंब्यांसारखे आंबे. हा महत्वाचं उदाहरण. तर गुंतवणूक आंब्यांसारखी असते. लक्षात घ्या, तुम्ही जर आंबा खाल्लात आणि त्याची कोय फेकून दिली तर आंब्याची चव तुम्हाला 5 मिनिटाचं सुख देणार आहे, पण कोयीचा काय उपयोग? काहीच नाही. पण गुंतवणूक कशी असते बघा, तो आंबा 5 मिनिटांच्या सुखासाठी खाल्लातच, पण त्याचबरोबर जर ती कोय पेरलीत तर त्याचं काही वर्षांनी झाड येणार, त्या झाडाला अनेक आंबे येणार आणि ते आंबे तुम्हाला भविष्यात सुद्धा चाखता येणार. ही असते गुंतवणूक, आहे की नाही? आता मी तुम्हाला सांगतो गुंतवणूक कशा कशात करायची. वेगवेगळे पर्याय आहेत. आधीच्या लोकांना हे माहीत नव्हतं, आता वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आलेत आणि खूप सोपं झालंय बघा. म्हणजे गुंतवणूक FDत करू. किती जणांची FD आहे? पूर्वी मी जाम करायचो, पण बायकोला कळल्यापासून मी आता नाही करत. काय? लेफ्टी. अरे लफडी नाही रे, FD. बोलू नको मध्ये, बोलू नको. मग FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. FD आहे. FD बरोबर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. SIP. बरोबर. म्युच्युअल फंड्स का महत्वाचे आहेत ते लक्षात घ्या. काय आहे, तुम्ही एकाच ठिकाणी जर गुंतवणूक केली तर जास्त इंटरेस्ट मिळत नाही, पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जास्त ठिकाणी जर गुंतवणूक केली तर जास्तीचा इंटरेस्ट मिळतो. माझं तसं नाहीये, मी एकाच ठिकाणी गुंतवणूक करतो, त्याच्यामुळे मला जाम इंटरेस्ट मिळतो. ढुशूम जावा तिकडे. सारखं जावा तिकडे काय, एकदा या इकडे. काय करायचं? अरे काय चाललंय यार? विषय पुढे न्यायचा आहे का नाही? का तुमचंच करायचं आहे सगळं? नाही, मला नाही करायची चर्चा. मी निघालो. चला. सर असं नका करू सर. यांच्याकडे लक्ष नका देऊ. हे असेच आहेत. हे टीव्हीवर प्रेक्षक बघतायत सर, त्यांच्यासाठी प्लीज सांगा. काय मला इच्छाच मिळली माझी बचत आणि गुंतवणुकीबद्दल काहीतरी सांगायची. मला तुम्ही केळी खा. अत्यंत महत्वाच्या विषयात केळी खा. उपवास आहे ना सर. तुम्हा 4 जणांना मला प्रश्न विचारायचे नाही. ते मागचे दादा मगापासून शांत बसलेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. त्यांना विचार. बचत म्हणजे तुम्ही म्हणाल ना बचत करा, मी केलं सर. ए तोंडाने नाही करायची आहे बचत. असेल जेन्युइन प्रश्न तर विचारा, नाही तर थांबवूया आपण. तर जेन्युइन आणि सोपा प्रश्न आहे सर. प्लीज विचारा. सर, एखाद्या माणसाला गाडी विकत घ्यायची असेल पण त्याला त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नसतील तर त्याने काय करावं? त्याने गाडी विकत घेऊ नये. मग एखाद्या माणसाला कॉमेडी करण्यासाठी खोटे विग आणि मिशा लावायला लागत असेल तर त्याने काय करावं? कॉमेडी करू नये. तुमचे चले बाहेर. मला कळत नाही का कोणाबद्दल बोलताय? नाव घेतलं नाही म्हणजे त्या माणसाला बोललं नाही असं होतं का? मला माहिती आहे माझ्याबद्दल चाललंय सगळं. गप्पा बसा. नाही मला बोलायचं तुमच्याशी. बावळ्यात निघा बाहेर. आताच नाही यार चर्चा. काय गेर टाकून गेला माझ्या तोंड. अरे केळा काय? अरे कसले काय काय काय
एक्सक्यूज मी, आपला आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय तो मला विचारा, बोलायचा विचारा. आहे. की बचकन करायचं गुड नाईट आणि रात्रीचं खायचं रसगुल्ला. पळा, पळा. वा 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 वा, चर्चासत्र नेहमीप्रमाणे रंगलं एकदम. असा आला परफॉर्मन्स. क्यूट. प्रसादा. अफलातून यार, अफलातून माझी फार आवडती सिरीज आहे आणि धमाका करता तुम्ही जेव्हा जेव्हा येता. अरुण म्हणजे बच्चन आणि गुलशन ग्रोवरवर मी मी संपलो होतो खलास. बच्चन आणि गुलशन ग्रोवर, कार्तिक आर्यनचा गेम ओव्हर. वाह, लाजवाब. मागे एकदा दोनदा पम्या नव्हता तेव्हा श्याम्या होता. आज श्याम्या असतानाही सावत्या नाही आहे म्हणून मंदारला संधी दिली. आपल्या मेकर्सची ही वृत्ती मला फार आवडते की कुणासाठी थांबायचं नाही आणि कुणाला ना कुणाला तरी संधी द्यायची, देत राहायची. त्यातनं काहीतरी चांगलं मिळतं. मंदार मस्त मस्त कॅरेक्टर होतं आणि फार मस्त गोड केलंस तू. मजा आली. वंडरफुल. सई. कडक परफॉर्मन्स. मला असं वाटतं ही सिरीज म्हणजे आपली गुंतवणूक आहे आणि त्याची फळं आपल्याला कायम मिळत असतात. मी पर्सनली ही सिरीज खूप जास्त एन्जॉय करते. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस खूप मस्त होते आणि अरुण दादा आजचं टायमिंग काहीतरी स्पेशल होतं. फार मजा आली. कडक मजा आली.